Hello students, myself Shubham Rajendra Sar from DKT's Yashwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji, Department of Computer Science and Engineering. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधला मायक्रोसॉफ्ट आपण पॉवर पॉइंट जो आहे तो ओपन कसं करायचा. तर आपण डायरेक्टली सर्च मध्ये येऊन आपण पॉवर पॉइंट असं टाइप केल्यानंतर आपल्याला दिसतंय की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ओपन. ह्याला क्लिक करून आपण ओपन करायचं. तर मागच्या सेशन मध्ये आपण या स्लाइड संबंधी फाईल मेनू आणि होम टॅब याच्यातले थोडेसे कन्सेप्ट आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता जे पुढचा भाग आहे तो आपण सुरुवात करूया. तर मागच्या भाग लेक्चर मध्ये आपण पाहिलेले आहेत की फाईल मेनू मधले प्रत्येक मेनूचे यूज कसं करायचं, आपण काय काय यूज करतो. त्यानंतर होम टॅब मधील आपण क्लिपबोर्ड मधला थोडा पार्ट बघितलेला आहे. त्यानंतर स्लाइड्स मध्ये आपण काय काय करतो, न्यू स्लाइड कसे ऍड करायचं, लेआउट कसे घ्यायचे ते पाहिले. परत फॉन्ट कसे यूज करायचे, फॉन्टचा जो टाइप आहे तो चेंज कसं करायचा, त्याची साईज कशी चेंज करायची, अशा प्रकारे त्याला बोल्ड इटॅलिक फॉर्मॅटिंग कसं करायचं हे शिकलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण त्याला बुलेटिंग कसं करायचं एका पॅराग्राफ साठी, तर ते ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत की पॅराग्राफ मध्ये आपण काय काय यूज करू शकतो. तर आपण एक रॅन्डमली, आता मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं की आपण वेलकम हा टायटल घेतला होता, त्याला आपण केलेला बोल्ड. तर रॅन्डमली आपण एक छोटासा एक पॅराग्राफ इथं इन्सर्ट करून घेऊया. तर त्यासाठी आपण सिम्पली लिहूया की हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर कॉलेज, वेलकम टू CSE डिपार्टमेंट. तर हा एक माझ्याकडे एक छोटासा पॅराग्राफ तयार झालेला आहे. तर मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की ह्याला बुलेट्स कसे आपण अप्लाय करणार आहोत. आता बुलेट्स अप्लाय झाल्यानंतर आता मला ह्याच्यामध्ये थोडं फॉर्मॅटिंग करायचं आहे की जेणेकरून ह्याच्यातले दोन स्पेस असणार आहे की हा स्पेस तुम्हाला कमी वाटतो किंवा जास्त वाटतो. तर तो स्पेस ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे. तर तो आहे तो वरच्या साइड मध्ये जो आपल्याला पॅराग्राफ मधील डेटा हवा असेल किंवा जे लाईन्स हवे असतील तो आपण सिलेक्शन करून घ्यायचा पहिल्यांदा. त्यानंतर आपल्याला इथं पॅराग्राफ या टाईल मध्ये वरच्या साईडला एक डाऊनवर्ड आणि अपवर्ड एक एरो दिसतो छोटा छोटा. त्याला जर तुम्ही माउस कर्सर नेला तर तुम्हाला दिसते त्याचा जो मिनिंग आहे तो आहे लाईन स्पेसिंग. तर त्याला आपण क्लिक करायचं. जे लाईन स्पेसिंग सध्या आहे ते आहे 1.0. तर तुम्ही खाली कर्सर घेताना 1.5 केला, 2.0 केला किंवा 2.5 केला तर हे जे डिस्टन्स आहे दोन जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तर ते कमी जास्त होत असतं. सध्या मी डिस्टन्स ठेवतो मी 1.5. अशा प्रकारे आपण लाईन स्पेसिंग मधलं, तर हे लाईन स्पेसिंगचा एक ऑप्शन आहे त्यासाठी आपण यूज करतो. आता ह्या पॉइंट नंतर आता मला याची अलाइनमेंट करायची. अलाइनमेंट म्हणजे कसे की हा जो आता सध्या आपला पॅराग्राफ आहे तो लेफ्ट मार्जिन मध्ये आहे. तर हे जे मार्जिन आहे तर ती लेफ्ट साइड साठी आहे. तेच जर मला राईट साइड पासून जर अलाइन करायचं असेल की हा जो डेटा आहे जो पॅराग्राफ आहे तो मला लेफ्ट साइड साठी नाही तर मला दिसताना तो राईट साठी पाहिजे. जसं आपण याच्या अगोदर लेटर मध्ये आपण लिहिलेलं आहे की स्कूलमध्ये आपण लेटर्स लिहिलेले आहेत की सुरुवातीला आपण लिहितो ते सगळा जो कंटेंट आहे किंवा जी माहिती आहे ते आपण राईट साईडला लिहितो. अशा प्रकारे जर आपल्याला हवा असेल तर आपण काय करायचं, सिम्पली तो जो डेटा असणार आहे तो पॅराग्राफ असणार आहे त्याला आपण सिलेक्शन करायचं आणि पॅराग्राफ मध्येच आपल्याला खालीच्या साईडला बॉटमला आपल्याला इथे 4-5 असं लाईन्स दिसतात. तर त्या लाईन्सवर आपण फक्त माउस कर्सर न्यायचं तर त्याच्यावर आपण वाचायचं की त्यावर काय लिहिलेलं आहे. तर इथे लिहिलेलं आहे अलाइन टेक्स्ट टू द लेफ्ट. त्याला क्लिक केला, जे ऑलरेडी ऑरेंज आहे तो म्हणजे इनेबल आहे, म्हणजे सध्या तो आता यूज मध्ये आहे. आता त्यानंतर मला जर राईट साइड पाहिजे असेल तर मी राईट साइड साठी द्या अलाइन टेक्स्ट टू द राईट ह्याच्यावर मी क्लिक केला तर तो आपला जो टेक्स्ट आहे तो आपल्याला राईट साइडला अलाइन होऊन मिळणार आहे. हे अशा प्रकारे आपण राईट साइडला अलाइन करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला अलाइनचा जो राईट साइड साठी आहे तो ऑरेंज साठी इनेबल झालेला आहे. आता मला हाच डेटा मला जर सेंटर मध्ये अलाइन हवा असेल जसं आपण वेलकम घेतलेला आहे तशा प्रकारे, तर सिम्पली जो लेफ्ट आणि राईट
हे दोन जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेंटरचा जो अलाइनमेंट आहे त्याच्यावर क्लिक करायचा, तो आपल्याला सेंटरला अलाइन होऊन मिळतो. तर जर आपण राईटला अलाइनमेंट केली त्याची, तर ते एका लाईन मध्ये यायला पाहिजे की हे मागं पुढे होता कामा नये, यासाठी आपल्याला एक ऑप्शन मिळतो, तो आहे जस्टिफाय. तो लेफ्ट मध्ये पण करू शकता किंवा राईट मध्ये पण करू शकता. तो त्याच्या साईडला जस्टिफाय म्हणून आहे. तर तो लार्ज पॅराग्राफ असेल त्याच्या वेळेला तुम्हाला तो दिसणार आहे. आता या छोट्या पॅराग्राफ मध्ये एवढा कळून येणार नाही तुम्हाला, त्यासाठी तर मी सेंटर अलाइन करून ठेवतोय अशा प्रकारे. आता ह्याला आपण फॉर्मॅटिंग पण करू शकतो, जसं की आपण बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाइन करून ठेवलं आहे. कलर देऊ शकतो, फॉन्ट चेंज करू शकतो, हे सगळं आपण करू शकतो. त्याच्यानंतरच या साईडला ड्रॉइंग आहे, जो आपल्याला काही ऑब्जेक्ट्स असतील किंवा काही आपल्याला एक लाईन ड्रॉ करायचा, एक सर्कल करायचा किंवा एक रेक्टँगल करायचा किंवा व्हरायटी ऑफ शेप्स आपल्याला इन्सर्ट करायचे असेल, तर आपण काय करायचं, होम टॅबला यायचं आणि राईट साईडला जो आपल्याला पॅनल दिसतो या साईडला, तर या ठिकाणी आपल्याला काय ड्रॉइंग आहे, तर ड्रॉइंग मध्ये आपण यायचं आणि हा एक छोटासा विंडो आपल्याला दिसतो. तर यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स आहेत ड्रॉ करण्यासाठी, तर इथे एक लाईन आणि एक ट्रायंगल दिसतो, त्याला क्लिक करायचं आपण. तर ह्याच्या ठिकाणी आपल्याला बरेचसे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे जे शेप्स आहेत ते ऑलरेडी डिफाईन करून आपल्याला मिळालेले आहेत. तर आपल्याला एक सिंपल मला रेक्टँगल हवा असेल, तर मी काय करणार, होम टॅबला येणार, मी ड्रॉइंग ह्या टाईल्स मध्ये जाणार, या छोट्याशा रेक्टँगल मध्ये मी ह्या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत. तर मी काय करणार, एक सिंपली मला एक एरो पाहिजे, म्हणजे आपल्याला एक बाण पाहिजे, तो 3D पाहिजे. तर 2D साठी आपल्याला सिंगल लाईनचा एक बाण आपल्याला एरो अवेलेबल आहे. तर ह्याला आपण क्लिक करायचा, इथं आपल्याला इनेबल झालेला दिसतो, जेणेकरून त्याचा कलर चेंज झालेला आहे. तर आता हा कर्सर आहे आपला, तो कर्सर आपला चेंज झालेला आहे, एक प्लस एक अधिक चिन्हामध्ये आपल्याला तो कन्वर्ट झालेला आहे. तर काय करायचं, ह्याला क्लिक करायचा आणि तो जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत आपण त्याला नेऊन सोडायचा. जर तिरका हवा असेल तर तुम्ही तिरका करू शकता. तर तुम्हाला एक्युरेट जर स्ट्रेट पाहिजे तर आपण शिफ्ट बटन दाबायचं. शिफ्ट ही की दाबून धरला तुम्ही, तर तुम्ही एकतर व्हर्टिकली म्हणजे उभा किंवा बरोबर 45 डिग्री तिरका आणि करेक्ट आडवा, अशा प्रकारे आपल्याला तो अँगल मध्ये बाण आपल्याला इन्सर्ट करता येतो. आणि जर तुम्हाला अॅक्युरेटली नको असेल तर तुम्ही शिफ्ट बटन प्रेस नाही करायचं. मग तुम्हाला कोणत्याही डिग्री मध्ये हवा असेल तसं तर तुम्हाला ते मूव्ह करता येतं. तर मी सध्या करेक्ट सेंटर साठी मी हा घेतलाय. आता हा जो आहे आपला साईज खूपच छोटा झालाय, तर त्याला मी काय करणार, एकतर डबल क्लिक करू शकता ह्याच्यावर किंवा तुम्ही त्याला क्लिक करून फॉर्मॅट हा एक नवीन टॅब ओपन होतो, त्यामध्ये आपण त्याला क्लिक करून ह्याच्यावरती या साईडला आपण काय करू शकतो, शेपची जी आउटलाईन आहे, आता मी शेप सिलेक्ट करणार, त्याच्या वेळेला मला एक नवीन टॅब येणार फॉर्मॅट नावाचा. तर हा टॅब क्लिक केल्यावरतीच हा फॉर्मॅट टॅब ओपन होतो. त्यासाठी मी शेपची जी आउटलाईन आहे तर मी त्याला क्लिक करणार आणि मला जर ह्या लाईनची जाडी वाढवायची असेल, त्याचं वेट वाढवायचं असेल, तर मी वेट वर जाणार आणि खाली जसे की आपल्याला जाडी दिसते तर मी तुमच्या विजिबल होण्यासाठी मी त्याची जाडी 6 पॉईंट करतो. तर मी याला क्लिक केला तर ह्याची जाडी झाली आहे 6 पॉईंट. आता हा आपला एरो विजिबल आहे. आता मला ह्याची लेंथ पण इन्क्रीज करू शकतो आपण. ह्याच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला 2 आपल्याला राऊंड दिसतात छोटे छोटे, तर त्याला आपण क्लिक करून आता ज्या वेळेला आपण इथे कर्सर घेणार त्याच्या वेळेला आपल्याला कर्सर चेंज झालेला दिसतो 2 एरो मध्ये. या ठिकाणी पण आपल्याला 2 एरो दिसतो, ह्या ठिकाणी पण आपल्याला 2 एरो दिसतो. तर ह्याला आपण सिंपली क्लिक करून माऊसचं क्लिक धरून आपण त्याला ड्रॅग केलं, जिथपर्यंत आपण नेऊ शकतो अशा प्रकारे आपण त्याला ड्रॅग करू शकतो. जसं मी बॉटम मधून केलं तसं मी स्टार्ट साठी पण सेम करू शकतो अशा प्रकारे. आता हाच जो आपल्याकडे एरो आहे तो मला कॉपी पेस्ट करून ह्याच्या उलट आपल्याला पेस्ट करायचं असेल, मला ह्या साईड मध्ये अशा प्रकारे मला इथं हा एरो हवा असेल, तर मी काय करणार, तर मी पुन्हा येणार होम टॅब मध्ये. आता आपला होम टॅब मध्ये येणार, मी या सिम्पली ऑब्जेक्टला क्लिक करणार एरो साठी आणि मी इथं करणार कॉपी. हा आपला क्लिपबोर्ड मधला ऑप्शन आहे कॉपी. इथं ज्या वेळेला आपण कॉपी करणार त्यानंतर मी ह्याच पेज वरती येऊन इथं त्याला पेस्ट करेन. तर हा सिम्पली आपल्याला एक एरो इथं पेस्ट झालेला दिसतो. आता रोटेट कसं करायचं आपण मगाशी बघितलेली की हा पॉइंट ह्याचा इथून हा आपण इथं ड्रॅग करायचा ह्या टोकापर्यंत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पाहिजे
तर हा आपण एरो सिम्पली असा ड्रॅग करायचा. ह्याचे जे एंडिंग पॉइंट आणि जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो आहे राऊंड मध्ये. ज्या वेळेला आपण त्याच्यावर कर्सर नेतो त्यावेळेला कर्सरचा जो पॉइंटर आहे तो चेंज होतो. तर या ठिकाणी आपला सिम्पली एक पॉइंटर आहे किंवा आहे आपला एरोज टाईप वरती नेला तर मी इथं येतो अधिक चिन्ह, पण तिथे येतो आपला 2 एरोचा. हे जे आपल्याला छोटे छोटे आयकन्स दिसतात ज्यावेळेला आपण त्याच्यावर माऊस नेतो त्यावेळेला त्याच्यावरून आपल्याला कळायचं की हा ऑप्शन आपल्यासाठी इनेबल आहे किंवा तो डिसेबल आहे. अशा प्रकारे आपण त्याला कॉपी पेस्ट करू शकतो. आता मला हाच एरो आहे तो मला नको आहे तर डिलीट करण्याच्या अगोदर आपण त्याला मी कट करू शकतो. तर कट करण्यासाठी मी काय करेन तर सिम्पली एकतर आपण ऑब्जेक्ट कट करावं किंवा आपण एकतर सेंटेन्स कट करूया. तर आपण पहिला स्टार्टिंग ऑब्जेक्ट पासून करूया. तर मला ऑब्जेक्ट हा कट करायचा आणि दुसऱ्या पेजवर पाहिजे असेल तर मी हा ऑब्जेक्ट इथून ऑब्जेक्टला मी क्लिक केला, सिलेक्ट झाला ऑब्जेक्ट माझा, तर मी इथून होम टॅब वरून मी क्लिपबोर्डच्या ह्या टाईल मध्ये येऊन मी कट वरती क्लिक केला तर हा माझा एरो डिसअपिअर झाला. पण तो आपल्या क्लिपबोर्ड मध्ये ऑलरेडी आहे. ज्या वेळेला तुम्ही पेस्ट करणार आता मी एक नवीन पेज इन्सर्ट करून घेतो. तर इन्सर्ट मध्ये मी येणार, इन्सर्ट मध्ये किंवा आपण पॉवर पॉईंट मध्ये, त्यामुळे आपण काय करणार न्यू स्लाइड करणार. आपण न्यू स्लाइड करणार किंवा ह्याची आपण डुप्लिकेट केले तरी चालेल, पण आपण इथे या ठिकाणी न्यू स्लाइड करणार आहोत. तर ते आहे टायटल स्लाइड साठी. तर आपण एक न्यू स्लाइड घेतली. आता तोच एरो मला ह्या पेजवर हवा असणार तर मी सिम्पली होम टॅब वरती येऊन क्लिपबोर्डच्या मी टाईल मध्ये येऊन मी पेस्ट करेन तर तोच एरो त्याच डायरेक्शन मध्ये मला इथे पेस्ट करून मिळतो. तसं सिमिलरली आपण एका सेंटेन्स साठी किंवा एका वर्ड साठी पण आपण करू शकतो. तर आता आपण काय करूया, हा जो आपला लाईन आहे, हा जो आपला सेंटेन्स आहे वेलकम टू द सीएससी डिपार्टमेंट, तर मी इथून केला कट, जसं की आपल्याला माहित आहे मी इथून केला कट. मी दुसऱ्या स्लाइडवर येणार आणि मी इथं टायटल साठी मी करणार क्लिक आणि मी इथे टायटल वर येऊन करणार मी पेस्ट. तर इथं आपल्याला मिळालेलं आहे की वेलकम सीएससी डिपार्टमेंट. अशा प्रकारे आपण कट, कॉपी, पेस्ट अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. प्लस आता जो आपला ऑब्जेक्ट आहे तो आपण होम टॅब मधून ड्रॉइंगच्या टाईल मध्ये कसं यूज करायचं तसे शिकलेलं आहे. तर मी आता एक रेक्टँगल यूज करणार. सिम्पली तो ओपन करा, क्लिक करा आणि ड्रॅग त्याला क्लिक करून धरायचा, स्टार्टिंग पॉइंटला क्लिक करून धरायचा, फुल ड्रॅग करायचा आणि जिथं आपल्याला सोडायचा आहे म्हणजे जिथं आपल्याला एंड करायचा त्यानंतरच तुम्ही तो माऊसचा जो कर्सर आहे किंवा माऊसचा जो क्लिक आहे तो सोडायचा आहे. तर आपल्याला इथपर्यंत मी असा आडवा केला, मी सोडला तर त्यावेळेला हा असा ओपन झाला. तर इकडे आपल्याला भरपूरसे आपल्याला ड्रॉइंग मटेरियल अवेलेबल आहेत, जसे की सिंगल लाईन असेल, डबल लाईन असेल, एरो असेल. आता 3D एरो किंवा एक मोठा एरो घ्यायचा असेल तर मी काय करणार ब्लॉक एरो मध्ये येणार. तर मी मोठा एरो घेणार, मी क्लिक करणार, पूर्ण ड्रॅग करणार आणि त्यानंतर मी क्लिक सोडणार. अशा प्रकारे आपण त्याला मूव्ह पण करू शकतो. तर हे आहे ऑब्जेक्टचा यूज. आता बऱ्याच ठिकाणी काही ग्राफिक्स असतात किंवा काही आपण वहीमध्ये किंवा आपण काही ठिकाणी बघतो की काही आपले चार्ट असतात किंवा एक प्रकारचा एक कॉलम असतो, टेबल असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेला एरो यूज करावा लागतात. तर ते एरोचा आपण यूज किंवा बाकीच्या ज्या ऑब्जेक्ट्स आहेत त्याचा यूज आपण पॉवर पॉईंट मध्ये करू शकतो. आणि तशाच प्रकारे आता ह्याला मी फॉर्मॅटिंग सुद्धा करू शकतो की माझा हा एक 2D ब्लॉक आहे, जेणेकरून मला ह्याचा कलर वगैरे बदलायचा असेल किंवा ह्याला 3D लुक द्यायचा असेल तर आपण काय करायचं, फॉर्मॅट ह्या टॅब मध्ये पुन्हा यायचं की हा टॅब जेव्हा एनेबल होणार कधी, ज्यावेळेला तुम्ही त्या ऑब्जेक्ट वर क्लिक करणार त्यावेळेला तुम्हाला फॉर्मॅट टॅब नवीन ओपन होऊन दिसणार. त्यानंतर तुम्ही कुठे यायचं, शेप टाइल्स मध्ये यायचं. शेप स्टाईल्स मध्ये आल्यावर तुम्ही जे सिम्पली आपल्याला कलर पॅलेट्स दिसतात की जेणेकरून एबीसी आहे, एबीसी ब्लू आहे, ब्लॅक आहे, अशा प्रकारे इथे खाली ड्रॉपडाऊन साठी एक आपल्याला मोर हा ऑप्शन दिलेला असतो. त्याच्यावर पण सिम्पली क्लिक करायचा. आपल्याला बरेचसे जे टेम्पलेट्स आहेत जे प्री डिफाईन्ड आहेत, जे अगोदर तयार करून ठेवले आहेत, त्याच्यावर आपण क्लिक करायचं. ह्याच्यात जर तुम्हाला 2D हवा असेल तर तुम्ही पहिली लाईन सिलेक्ट करू शकता. जर 3D हवा असेल तर तुम्हाला लास्ट लाईन आपण सिलेक्ट करू शकतो. तर मी घेतो आता लास्टचा एक ब्लू कलरचा किंवा मी घेतो एक रेड कलरचा. तर मी ह्याला क्लिक केला तर बऱ्यापैकी आपल्याला इथं एक लाईट इफेक्ट दिसतो, जेणेकरून एक प्रकारचा हा एक 3D टाइप दिसतो. तर ह्याला आपण पुन्हा क्लिक करू, जे काही मॉडिफिकेशन करायचे असतील तर ते
प्रत्येक शेपसाठी किंवा प्रत्येक ऑब्जेक्टसाठी त्याचा एक फॉर्मॅट टॅब ओपन होतो, तो ऍज अ ड्रॉइंग टूल म्हणून काम करतो. जसं की इथे आपण बघतोय की तो त्याचा ड्रॉइंग टूल म्हणून काम करतो. तर ज्या ऑब्जेक्टमध्ये काही आपल्याला बदल करायचे असतील किंवा त्याच्यावर फॉर्मॅटिंग करायचं असेल तर त्यासाठी आपण त्या ऑब्जेक्टला क्लिक करायचा, फॉर्मॅट टॅब ओपन करायचा आणि जे शेप्स असणार आहेत तो चूज करायचा. त्याच्यानंतर जो शेपची आउटलाईन असेल किंवा इफेक्ट असेल तर तो आपल्याला शेप स्टाईल्स ह्या स्टाईलमध्ये आपल्याला मिळतो. जसं शेपचा फील असेल, फील म्हणजे आपला कलर, तो आता आपण रेड चूज केलेला आहे. त्याच्यानंतर ती आहे आउटलाईन, म्हणजे त्याची बॉर्डर, बॉर्डर कोणत्या कलरची असेल किंवा ती किती जाड असणार ते आपण ह्याच्यावर डिफाईन करू शकतो. की मला कलर आहे तर मला बॅकग्राऊंड त्याची बॉर्डर, मला आउटलाईन जी ब्लॅक हवी असेल तर मी ब्लॅक वर एरो नेला तर इथं आपल्याला सिम्पली एक छोटासा आउटलाईन दिसतो ब्लॅकचा. अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. तर ह्याला शेप साठी आपण इफेक्ट द्यायचा आहे छोटासा. तर मी याला क्लिक केला, फॉर्मॅटला गेलो, शेप स्टाईल्स मध्ये या टाईल मध्ये गेलो तर शेपच्या इफेक्टला मी क्लिक करणार तर आपल्याला प्रीसेट मिळतात थोडे, जेणेकरून एक शॅडो मिळतो. आता मी हा चूज केला, शेप मध्ये आलो, प्रीसेट मध्ये गेलो, प्रीसेट मध्ये हा एक 3D ब्लॉक दिसतो आपल्याला, त्याला मी क्लिक केला तर ऑटोमॅटिकली ह्याच्या मागच्या साईडला जो आपल्याला छोटा दिसतो, आता मी हे झूम करून तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आपल्याला एक शॅडो दिसतो. आता हा जो आउटलाईन आहे तो आहे शॅडोचा. अशा प्रकारे आपण बरेचसे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते इन्सर्ट करून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लुक मध्ये आपण एखादं प्रेझेंटेशन डिझाईन करू शकतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण एवढंच बघणार आहे. जे बाकीचा पॉईंट असणार आहे ते आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.